गुढीपाडवा हा आपल्या हिंदू सनातन धर्मातील मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा अतिशय विशेष असा हा दिवस. तर आज गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आपण छान अशी गुढी उभारली असेल, छान गोडाधोडाचा नैवेद्य देवांना अर्पण केला असेल, तर छानपैकी आपण गुढीपाडव्याचा सण साजरा केलाच असेल. पण गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी मात्र आपल्याला अतिशय महत्त्वाचा असा उपाय करायचा आहे. तो उपाय केल्याने काय होईल तर पहा, आज गुढीपाडवा आणि कापूरसोबत आपल्याला अशी विशेष वस्तू जाळायची आहेत की त्यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी राहते आणि घरातील ज्या काही अतिशय वादविवाद होत असतील किंवा नकारात्मक शक्ती असेल किंवा भांडणतंटे असतील किंवा वास्तुदोष असेल किंवा तुम्ही जी काही प्रगती करतायत त्यात ज्या काही अडचणी येत आहेत त्या नक्कीच दूर होण्यास मदत होते. म्हणूनच हा उपाय प्रत्येकाने जरूर करावा. हा अतिशय कमी वेळात आणि कमी खर्चात होणारा असा उपाय आहे. यासाठी तुम्हाला खूप जास्त विशेष असा वेळ काढण्याची गरज नसते. हा उपाय दररोज संध्याकाळी सुद्धा तुम्ही करू शकतात, कारण यामुळे आपल्या जीवनात सुख शांती समृद्धी नांदते. लक्ष्मीनारायणांची आपल्यावर अखंड कृपा राहते. त्याचबरोबर लक्ष्मी माता आपल्या वास्तूमध्ये स्थिर राहत असते. म्हणून आजचा जो उपाय आहे हा खूप जास्त प्रभावी आहे. प्रत्येकाने जरूर करावा. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर पहा, गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष आणि ह्या दिवशी आपण छान अशी पूजा अर्चा तर केलीच असेल, पण आपल्या घरात वर्षभर सुख शांती समृद्धी राहावी आणि आपली भरभराट व्हावी, त्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे. त्यासाठी आपल्याकडे कापूर असणं गरजेचं आहे. भीमसेनी कापूर सर्वात अगोदर आपण संध्याकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दीपदान करायचं आहे. दीपदान म्हणजे तो तेलाचा किंवा तुपाचा किंवा मोहरीचं तेल असेल किंवा तिळाचं तेल असेल, त्याचा दीप प्रज्वलित करावा. साजूक तुपाचा लावला तर त्यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा वास होतो. अशा पद्धतीने जो कुठला दिवा असेल तो आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उंबरठ्याजवळ घरातून निघताना किंवा घरात येताना अगदी उजवी किंवा डावी बाजू असेल तरीही चालू शकतं. शक्यतो जेव्हा आपण घरात प्रवेश करतो तर आपल्या उजव्या हाताला दीप प्रज्वलित करायचा असतो, पण ज्यांना कोणाला शक्य नसेल, जागा नसेल, तर त्यांनी अगदी डाव्या बाजूला ठेवला तरीही चालू शकतं. तर आपल्या प्रवेशद्वाराजवळ दीपदान करायचं आणि त्यानंतर उंबरठ्यावर हळदी कुंकू अर्पण करून लक्ष्मी मातेला आपण आव्हान करावं. लक्ष्मी माता विष्णुदेवांसोबत आपल्या घरात येते असं आपण मनात भाव ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपण आपला जो काही देव्हारा असेल तर देव्हाऱ्यामध्ये सुद्धा दीप लावावा. दीपदान करणं म्हणजे त्या ठिकाणी दीप प्रज्वलित करणं असा त्याचा अर्थ असतो. तर पहा, देव्हाऱ्यात दीप लावावा. त्यानंतर तुळशी माता असेल, तुळशी मातेजवळ सुद्धा आपण दीप प्रज्वलित करावा. त्याचबरोबर तुम्ही राहतात तिथे कुठे जर औदुंबराचं झाड असेल किंवा बेलाचं झाड असेल तर त्या ठिकाणी सुद्धा दीप प्रज्वलित करायला विसरायचं नाही. अशा पद्धतीने दीप प्रज्वलित करावा आणि आपल्या घरात कुठल्या तरी पवित्र मंत्रांचा उच्चार होईल अशा पद्धतीने अगदी तुम्ही मोबाईलवर सुद्धा ते लावू शकतात. कुठलं स्तोत्र असेल किंवा मंत्र असेल ते आपण मोबाईलवर लावावं. त्यामुळे आपल्या घरातील ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत त्या निघून जातात, कारण मंत्र उच्चारांमध्ये खूप जास्त शक्ती असते. म्हणूनच आपण अशा पद्धतीने जरूर करावं आणि आपल्या घरातील वातावरणसुद्धा त्यामुळे अतिशय छान, पवित्र आणि सुगंधित होण्यास मदत होत असते. अशा पद्धतीने आपण सर्व काही करावं आणि त्यानंतर ज्या ठिकाणी उंबरठ्यावर तुम्ही दीप प्रज्वलित केलेला आहे तर तो सुद्धा शक्यतोवर मातीचा दीप असेल तर अतिउत्तम किंवा जो तुमच्याकडे असेल चालू शकतं. त्यानंतर त्यासाठी आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यावी. मोठा दिवा मिळतो तो घेतला तरी चालेल किंवा जे आपण धूप लावत असतो, धूप लावण्यासाठी किंवा जी धुनी प्रज्वलित करतो तर त्यासाठी जी धूपदाणी असते ती घेतली, ती मातीची असते तरीही चालू शकतं. तर जेव्हा तुम्ही हे करतील तर त्यावेळेला लक्षात घ्या, आपला मुख्य दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे आणि आपण सर्वात अगोदर
जी काही तुमच्याकडे शेणाची गौरी असेल तर ती आपण गॅसवर किंवा जसं तुम्हाला जमेल त्याच्यावर अगोदर ती आपण तिचा विस्तव होईल अशा पद्धतीने शेणाची गौरी अगोदर आपण तिचा विस्तव होईल असं ती करून घ्यावी आणि त्यानंतर त्याच्यावर आपण कापूर टाकायचा आहे. कापूर हा शक्यतोवर भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम. आणि जर समजा भीमसेनी कापूर नसेल तर दुसरा घेतला तरीही चालू शकतं, पण प्रयत्न करा भीमसेनी कापूर जरी महाग असला पण त्याचं आपल्या आरोग्यासाठीही चांगलं असतं आणि आपल्या घरात सुगंधित वातावरण राहावं आणि जी काही घरातील नकारात्मक शक्ती आहे किंवा वास्तुदोष आहे किंवा घरात जर भांडणं कटकट होत असतील तर ते सुद्धा त्यामुळे कमी होण्यास मदत होत असते. म्हणूनच भीमसेनी कापूर घ्यावा. तर भीमसेनी कापूरचे हे तुकडे असतात त्यामुळे ते अगदी 2-5 अशा पद्धतीने अगदी काही नाही, अगदी 2-4 तुकडे घेतले त्याचे तरीही चालू शकतं, अंदाजाने तुम्ही घेऊ शकतात. तर त्यासाठी कापूर घ्यावा. जी काही शेणाची गौरी असेल, गाईच्या शेणापासून बनवलेली गौरी, त्याच्यावर कापूर, लोबाण त्याचबरोबर लोबाण, कापूर, गुगुळ असतं. त्यानंतर पिवळी मोहरी घ्यावी, लवंग घ्याव्या. तर आता लवंग किती घ्यायच्या, तर लवंग तुम्ही अगदी 2-4 किंवा अगदी जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने घेऊ शकतात. त्यात एवढं काही त्या संख्येचं महत्त्व नाही आहे, पण हे करणं महत्त्वाचं आहे. पण लवंग घेताना त्या फूल असलेल्या लवंग असणं हे महत्त्वाचं आहे. फूल तुटलेली असतात तर त्याला काही अर्थ नसतो. तर लवंग, फूल असलेली लवंग, त्यानंतर तमालपत्र घ्यायचं आहे. तमालपत्र ज्याला आपण तेजपानसुद्धा म्हटलं जातं तर अशा पद्धतीने ते तमालपत्र घ्यायचं. त्यानंतर तांदूळ घ्यायचे आहेत. तर अक्षता म्हणजे अखंड जे तांदूळ असतात ते घ्यावे. तांदूळ घेताना अगदी चिमूटभर आपल्याला ते तांदळाची गरज असते. त्यानंतर दालचिनीचं पावडर असतं. जर तुमच्याकडे दालचिनी असेल तर दालचिनीचं तुम्ही पावडर बनवून घ्या किंवा रेडीमेडसुद्धा दालचिनीचं पावडर मिळतं. दालचिनीचं पावडरसुद्धा आपल्याला अगदी लहान चमचे घेतलं तरी चालतं किंवा अगदी चिमूटभर घेतलं तरीही चालू शकतं. त्यानंतर साजूक तूप हवं. तर साजूक तूपचं अगदी 2-4 ड्रॉप असले किंवा अर्धा 1 चमचा तूप असलं साजूक तूप तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला हिरवी जी वेलची असते त्याला वेलदोडे देखील म्हटलं जातं, ज्याला हिरवं कवर असतं. तर वेलची घ्यायची आणि वेलचीसुद्धा आपल्याला किती घ्याव्यात तर ते तुम्ही अगदी 2, 3, 5 असे घेऊ शकतात. 5 घेतले तर अतिउत्तम. ज्या पद्धतीने तुम्ही लवंग 5 घ्या, वेलची 5 घ्या तरीही चालू शकतं. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काळे तीळ. काळे तीळसुद्धा घ्यावे. त्यामुळे सुद्धा आपल्या घरातील नकारात्मक शक्ती असेल, करणीबाधा असेल तीसुद्धा निघून जाते. तर पहा, आता ज्या काही वस्तू मी सांगितल्या ह्या वस्तूंचं प्रमाण अगदीच ॲक्युरेट असायला हवं असं काही नाही आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने अगदी अंदाजाने घ्यायचं असतं हे. तर हे सर्व काही जी शेणाची गौरी असेल त्याच्यावर हे सर्व ठेवायचं आणि ते प्रज्वलित करायचं आहे. तर जेव्हा तुम्ही हे प्रज्वलित करतील तर पहा, लोबाण आणि गुगुळचे अगदी कडक असे तुकडे असतात तर ते तुम्ही बारीक करून त्याचं पावडरसुद्धा बनवून ठेवू शकतात. मी स्वतःसुद्धा त्याचं पावडर बनवून एक मोठा डबा भरून ठेवलेला आहे की जेणेकरून जेव्हा आपल्याला या अशा पद्धतीची धुणी करायची असेल घरात तर तेव्हा आपल्याला खूप जास्त वेळ यासाठी लागत नाही. म्हणूनच मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की अगदी कमी वेळात होणारा आणि विशेष प्रभावी असा हा उपाय आहे. म्हणूनच हा उपाय तुम्ही अगदी दररोज केला तरीही चालू शकतं आणि दररोज नसेल शक्य तर मग तुम्ही जे काही विशेष पर्व असतात, सणवार असतात, अमावस्या, पौर्णिमा असेल तेव्हासुद्धा केलं तरीही चालू शकतं. आता जे पदार्थ सांगितले ह्या सर्व वस्तू आपल्याला एकत्र करूनही तुम्ही टाकू शकतात किंवा वेगवेगळं ते गौरीवर टाकलं तरीही चालू शकतं. तर अशा पद्धतीने ते सर्व काही आपण प्रज्वलित करायचं आहे आणि देवांजवळसुद्धा तुम्ही हे ओवाळायचं आहे. हे जेव्हा तुम्ही ओवाळतील तेव्हा घंटानाद करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या संपूर्ण घरात हे फिरवायचं आहे. तर पहा, जेव्हा तुम्ही प्रज्वलित करतील त्यानंतर जे काही ते प्रज्वलित होईल अगदी व्यवस्थित ते प्रज्वलित होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्याचा जो धूर असणार आहे तर तो संपूर्ण घरात आणि जेव्हा तुम्ही हे घरात फिरवतील, ही धुनी करतील तर अशा वेळेला आपले दरवाजे आणि खिडक्या उघड्या करायला हव्यात, कारण आपल्या घरातील नकारात्मक शक्ती बाहेर पडत असते. म्हणून आपण अशा पद्धतीने तो धूर करायचा आहे आणि तेव्हा घंटानाद जरूर करावा, कारण त्याचाही खूप चांगला तुम्हाला फायदा होऊ शकतो.
तर अशा पद्धतीने हे करावं आणि जेव्हा तुम्ही ही धुनी प्रज्वलित करतील तर तेव्हा मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या घरात तुम्ही रामरक्षा स्तोत्र किंवा हनुमान चालीसा, कुलदेवीचा मंत्र असेल किंवा कोणत्याही मंत्राचा आपल्या मोबाईलवर लावून त्याचा आवाज मोठा ठेवायचा आहे. त्यामुळे आपल्या घरात अतिशय आध्यात्मिक वातावरणाची निर्मिती होते, घरात सुख शांती समृद्धी राहते आणि त्याचबरोबर हे घरात ओवाळल्यानंतर घरात हे सर्व फिरवायचं आणि त्यानंतर आपला जो उंबरठा आहे तर उंबरठ्यावर हे ठेवायचं आहे. तर उंबरठ्यावर जेव्हा तुम्ही हे प्रज्वलित केलेलं छान अशी धुनी तिथे ठेवतील त्याचा धूर जेव्हा तुमच्या घरातही असेल आणि घराच्या बाहेर म्हणजे उंबरठ्यावर त्याचबरोबर प्रवेशद्वाराच्या बाहेर सुद्धा असेल तर त्यामुळे आपल्या घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि जी काही घरातील निगेटिव्हिटी असेल किंवा इतकंच नव्हे तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर जर घरात नकारात्मक शक्ती असेल किंवा बाहेरची बाधा झालेली असेल कोणाला किंवा घरावर कोणी करणी वगैरे केलेली असेल किंवा एखाद्या व्यक्तीला दृष्टीदोष असेल, नजर लागली असेल, लहान सहान गोष्टींवरून घरात भांडणं होत असतील, वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तो सुद्धा यामुळे कमी होण्यास मदत होते. आणि जर तुम्ही हा विशेष उपाय पूर्ण श्रद्धेने भक्तीने केला आणि यात जर सातत्य ठेवलं म्हणजेच फक्त एक दिवस केला आणि वर्षभर केलाच नाही असं करू नये. जर याच्यात तुम्ही सातत्य ठेवलं तर नक्कीच आपल्या घरातील जी काही वाईट शक्ती आहे ती निघून जाते आणि घरातील व्यक्तींचं आरोग्य चांगलं राहण्यास सुद्धा मदत होत असते. म्हणजेच काय की ह्या धुनीमुळे आपल्याला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य प्राप्त होतं, त्याचबरोबर लक्ष्मी माता सुद्धा प्रसन्न राहते आणि नकारात्मक शक्ती आपल्या घरातून निघून जाते. म्हणून प्रत्येकाने अशा पद्धतीची धुनी जरूर करावी. माहिती आवडल्यास शेअर जरूर करा. श्री स्वामी समर्थ.